डीपीडीसी बैठकीमध्ये सुळेंच्या सूचनेनंतर दादांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला। केंद्राच्या अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्र्यांनी खासदारांची बैठक घ्यावी। डीपीडीसी बैठकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना सूचना केली। दादांनी त्याचबरोबर तुम्ही सारखा मावळचा उल्लेख करत आहात असं उत्तर देखील सुनील शेळके यांनी सुप्रिया सुळेंना दिले। आम्ही काय फक्त बैठकीला यायचं का असा प्रतिप्रश्न त्यानंतर सुप्रिया सुळेंनी केला। त्यावर आधीच्या काळात हा प्रश्न आला नाही असं उत्तर अजित पवारांनी दिलंय। कारण जिल्हा परिषद महानगरपालिका माझ्या ताब्यात होत्या, समितीचे खरे सदस्य आमदार खासदारांचे मान राखतात म्हणून तुमच्या पुढे काही बोलत नाहीत, पण निधीचा बैठकीत प्रश्न उपस्थित करण्याचे खरे अधिकार या समिती सदस्यांना आहे असं अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंना उत्तर दिलंय। चंद्रकांत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा झाली। दोघांची डीपीडीसी सोबतच्या बैठकीत भेट झाली। त्यांनी पूर्ण माझं ऐकलं नाही। मी असं म्हणले मावळला दिलं त्याबद्दल आमचे आभार आहेत, कारण का मावळ ही महाराष्ट्राचा जिल्ह्याचा महत्त्वाचा मतदारसंघ आहे। जो न्याय तुम्ही मावळला देता तोच आपण बारामती आणि शिरूरला द्यावा एवढीच अपेक्षा होती। तर ते नाराज झाले। ते म्हणले बारामतीला खूप आत्तापर्यंत दिलंय, तेव्हा आम्ही कुठे बोललो। आता त्याच्यावर मला उत्तर देणं फारसं महत्त्वाचं वाटत नाही। त्यांनी हा प्रश्न पालकमंत्र्यांकडे रेस करावा। असं कुठलाही अन्याय केला नाही। उलट माग म्हटलं जायचं की बारामतीला जास्त जातो, आंबेगावला जास्त जातो, अशा पद्धतीचे ॲलिगेशन व्हायचे। तसं नाहीये। इथं कामं चाललेली आहेत, तिथं आम्ही निधी त्या ठिकाणी दिला। मी त्यांना म्हणलं हे काय कुठाचे तालुके आहेत, हे काय असं। मी तरी गेले अनेक वर्ष त्या जिल्ह्यांनी मला पालकमंत्रीपद दिलेलं आहे, मंत्रीपद दिलेलं आहे, महत्त्वाची पदं दिलेली। त्याच्यावर मी असा भेदभाव दुजाभाव कधी करत नाही। तुम्हाला कुठं आवाज आला का अर्धा ओरडा असलं काही? सुप्रियाताईंनी सुचवलेली डीपीडीसीच्या माध्यमातली कामं असतील, मी सुचवलेली कामं असतील, ही एवढी कामं आमची प्रलंबित आहेत। यासाठी हा पहिला प्रश्न होता। आणि त्याचबरोबरचा दुसरा प्रश्न हा अत्यंत साधा प्रश्न हा होता की या पद्धतीनं जेव्हा पुढील वर्षाचा निधी मंजूर होणार आहे तर त्याचा तालुकानिहाय काही कोटा ठरलेला आहे का? कारण सगळ्याच जिल्ह्यातले लोक आहेत आणि हा निधी येतो तो संपूर्ण जिल्ह्यासाठीच येतो, तर तालुकानिहाय काही कोटा ठरला का, असे आमचे दोन प्रश्न होता। या दोन्ही प्रश्नांची खरं तर समाधानकारक उत्तरं मिळालेली नाहीत। मावळ तालुक्याला अधिकचा निधी दिला असं सुप्रियाताईंच्या बोलण्यातून सातत्यानं येत होतं, परंतु माझं एवढंच म्हणणं होतं की मागील 20-25 वर्षामध्ये बारामतीला जो काही निधी मिळाला त्याचा हिशोब आजपर्यंत मावळच्या जनतेने कधी केला नाही आणि उद्याही करणार नाही। परंतु मावळला अधिकचा निधी मिळाला हे सातत्याने बोलणं आम्हाला योग्य वाटलं नाही आणि म्हणून स्पष्टपणाने माझी भूमिका मांडली की बारामतीला जेवढा निधी मिळाला तेवढा आजपर्यंत मावळला मिळाला नाही। डीपीडीसी बैठकीमध्ये सुळेंच्या सूचनेनंतर दादांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला। केंद्राच्या अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्र्यांनी खासदारांची बैठक घ्यावी। डीपीडीसी बैठकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना सूचना केली। दादांनी तात्काळ शिंदेना फोन केला, पण शिंदेनी फोन उचलला नाही। सुप्रिया सुळेंनी चांगली सूचना केली। दादांकडून याचं कौतुक करण्यात आलं। मुख्यमंत्र्यांना एका खासदारांनी सुप्रिया सुळे यांनी सूचना चांगली केली की लोकसभेच्या सेशनच्या आधी राज्याचे मुख्यमंत्री, म्हणजे पहिल्यापासून परंपरा चालत आहे, कधी ते इथं घेतात, कधी मुंबईला दिल्लीला घेतात। इथं म्हणजे मुंबईत किंवा दिल्लीला। म्हणून मी CM साहेबांना फोन लावत होतो की साहेब आता अधिवेशन जवळ आलेलं आहे, तातडीनं मीटिंग घेतली तर आपल्याला ती माहिती देता येईल। नाही झाला पण लागेल, काळजी करू नको, लागेल।